विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झाल्यावरून सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. नगरसेवक पद रद्द झालं की ठरवून रद्द केलं हे न कळण्याइतके आम्ही दूधखोळे नाही असा टोला सुषमा अंधारेंनी लगावलाय. ठाकरे आणि मातोश्रीला साथ देण्याची किंमत आम्ही सगळे चुकवत आहोत, मात्र त्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचं त्यांनी म्हटलंय. उलट आम्ही गद्दारांच्या रांगेत नाही याचा आम्हाला अभिमान आहे असं म्हणत अंधारेंनी विशाखा राऊत प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. विशाखाताई यांचं नगरसेवक पद रद्द झाल्याची बातमी कदाचित आपल्यापर्यंत पोहोचत असेल, पण याची जरा दुसरी बाजू मी सांगितली पाहिजे. विशाखाताई पहिल्यांदा निवडणूक लढवत नाहीये. विशाखाताईंनी याआधी मुंबई महापालिकेची निवडणूक अनेक वेळा लढवलेली आहे आणि त्या अनेक वेळा निवडणूक जिंकून मुंबई महापालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत राहिल्या आहेत. नुसत्या नगरसेविका नाही तर मुंबई महापालिकेच्या महापौरपदी सुद्धा विराजित होऊन हे पद त्यांनी भूषवलेलं आहे आणि अनेक वर्ष मुंबईकरांची सेवा केलेली आहे. 1999 ते 2004 या काळामध्ये विशाखाताई महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणूनही निवडून गेलेल्या आहेत. थोडक्यात काय तर विशाखाताईंनी पहिल्यांदा निवडणूक लढवलेली नाही. मग असं असताना, निवडणुकींचा एवढा मोठा अनुभव असताना एखादी व्यक्ती अचानक अपात्र ठरवली जाते आणि ती अपात्र ठरवताना तिचं जात वैधता प्रमाणपत्र हे अवैध आहे असं सांगितलं जातं. याचा अर्थ न कळण्या इतके आम्ही दूधखोळे आहोत का? मुळात विशाखाताई असतील, वैभवदादा नाईक असतील, आम्ही सगळीच मंडळी जी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या केसेस अंगावर घेऊनही या संकट काळात ही खिंड लढवत आहोत. विशाखाताईंना आज नगरसेवक पद गमवावं लागतंय आणि तरीही त्या अत्यंत शांत आहेत, स्थिर आहेत. कारण विशाखाताईंना जसं माहिती आहे तसं आम्हाला सगळ्यांनाही माहित आहे की नेमका हा खेळ करतोय तरी कोण. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही इथे जन्माला आलेला नाही. सत्ता आज आहे तर उद्या नाही. त्यामुळे ज्यांनी या सगळ्यांमध्ये एक षडयंत्राचं राजकारण केलंय त्या सगळ्यांची बैजवार यादी, नावं, पक्ष, घटनाक्रम हे फार व्यवस्थित आम्हाला माहित आहे, ते कळतंय आणि त्यावर निश्चितपणे आम्ही वेळ आल्यावर बोलत राहू.